पावसाच्या उसंतीनंतर विदर्भाला पुन्हा येलो अलर्ट. 24 तारखेपासून विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. लातूर जिल्ह्यामध्ये उजनी भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. उजनी ते मासुर्डी रस्ता पाण्याखाली. पूर ओसरल्यानंतर अडकलेल्या शेतकरी पाण्यातून बाहेर काढलं. बीडच्या परळीमध्ये आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी. वातावरणामध्ये गारवा, तर काढणीला आलेल्या खरीपाच्या पिकांना फटका. नांदेडमध्ये जोरदार पाऊस. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं कमबॅक. हवामान खात्याकडून नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट. परभणीमध्ये जोरदार पाऊस. अनेक सखल भागामध्ये साचलं पाणी. वाहनधारकांना प्रचंड त्रास. अंबाबाईच्या चरणी भाविकांकडून 1,84,00,000 40,000 दान. कोल्हापूरच्या देवस्थान समितीकडून मोजणी सुरू. सोन्याच्या दरामध्ये 500 रुपयांनी वाढ. सोन्याचे दर 75,100 रुपयांवर. चांदी प्रति किलो 89,000 वर. बीडच्या परळीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशातून महिलेनं सुरू केला लघु उद्योग. आर्टिफिशियल वटवृक्ष झाडं तयार करून अक्षरा शिंदेनी सुरू केला लघु उद्योग. नंदुरबारमध्ये ई-केवायसीसाठी मोठी अडचण. बँकेमध्ये कर्मचारी कमी असल्यानं महिलांच्या अडचणीत वाढ. उद्या अमरावती जिल्ह्यामध्ये विदर्भाच्या राजाची विसर्जन मिरवणूक. भव्य विसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल 14 ढोल ताशे पथक तयार. रायगडमध्ये साखर चौथीच्या गणेशोत्सवात मोदक स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये 200 महिलांचा सहभाग. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला अळूवडी खाण्याचा आनंद. चिपळूणमधल्या लोकमान्य टिळक महासंघ वाचन मंदिरामध्ये दादांनी अळूवडीचा आस्वाद घेतला. नागपुरात कला संघ यूज आर्ट फाउंडेशनकडून विंटेज कार रॅलीचं आयोजन. विंटेज कार रॅली पाहण्यासाठी नागपूरकरांची गर्दी. पितृपंधरवडा सुरू झाल्यानं पालेभाज्याची महागल्या. भाज्यांच्या दरामध्ये 10 ते 20% वाढ. नवरात्रोत्सवात भाज्यांच्या दरामध्ये घट होण्याचा अंदाज. नागपूर महापालिकेनं 2.5 महिन्यामध्ये 3,208 खड्डे बुजवले. तरीही शहरामध्ये खड्डे कायम. पुण्याच्या राजगडमध्ये वेल्हे ते चेलाडी रस्त्यावर डंपर पलटी. चालकानं प्रसंगावधान दाखवून उडी मारल्यामुळे सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. गोंदियाच्या देवरीमधील खचलेल्या पुलावरील पर्यायी मार्ग बंद केल्यानं नागरिक संतापले. कंत्राटदारांनी रस्त्यावर रोड रोलर लावल्यानं नागरिकांची अडचण. पुण्यामध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच. दहशतवाद माजवण्यासाठी कसबा पेठेमध्ये गाड्यांची तोडफोड. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यामध्ये शिंदेगडाचे आमदार आमशा पाडवींकडून महिलांसाठी शिवदूत मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याला शिंदे गटाच्या एका गटाची पाठ. गोंदिया जिल्ह्यामध्ये चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 61 रुग्णांची नोंद. लातूरच्या वडवळ इथल्या संजीवनी वनस्पती बेटावर रुग्णांची गर्दी. संजीवनी बेटावर असलेल्या वनस्पतींचं सेवन केल्यानं आजार दूर होतात अशी ख्याती. त्यामुळे इथे रुग्णांची गर्दी. पुण्याच्या भोरमध्ये अवैध पिस्तूल बाळगून दहशत पसरवणारा तरुण जेरबंद. संकेत चोरघे असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव. नंदुरबार शहरामध्ये अफवा पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. शहरामध्ये तणावपूर्ण शांतता. पोलिसांकडून शांततेचं आवाहन. इचलकरंजीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला 5 वर्षांची शिक्षा. 2017चं प्रकरण. धुळ्याच्या शिरपूरमध्ये गाव गुंडांविरोधात मोर्चा. गुंडांचा बंदोबस्त करा अन्यथा गुंडांना आमच्या ताब्यात द्या. आक्रमक महिलांची मागणी. नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामध्ये दानपेटीवरून भांडण. दानपेटीमधील पैशावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती. 2 गटामध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ समोर. कोपरगाव दुय्यम कारागृहामध्ये कैद्यांचा राडा. कैद्यांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण. पोलीस कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण. जीवे मारण्याची धमकी.